नेहा, आता तुझ्याकडे येणार आहे. तुझा होळीचा अनुभव कसा असतो आणि तू कधी रंगपंचमी खेळली आहेस का? काही असे गमती जमतीचे प्रसंग आठवतात का? ॲक्च्युली मी तळेगावची आहे. एक मला किस्सा असा आठवतो. एक असे काका होते तळेगावचे, ते झोक्यावर झोपलेले असायचे. तर आम्ही ठरवलं की आता ह्यांची खोडी काढायची, की आता हे यांना असं उठवून अगदी म्हणजे पाणी बिणी फेकण्यापेक्षा आपण असं झाडावर चढूया आणि त्यांच्या नकळत असं त्यांच्या अंगावरती पाणी टाकायचं आणि पळून जायचं, असा आमचा प्लॅन होता. अरे बापरे. माझा भाऊ तो असा हत्तीसारखा असं खाली 4 पायांवर बसायचा, मी वरती जायचं आणि झाडावर चढायचं. सो मी झाडावर चढले आणि त्या काकांना जाग आली आणि हे सगळे पठ्ठे पळून गेले. अरे बापरे, तू एकटीच आणि मी तिकडे अडकली? एकटी झाडावरती. आणि म्हणजे मला काही कळे ना की काय करावं. आणि मी सुद्धा, इट्स रिअली एम्बॅरेसिंग, पण मी वेड्यासारखी तिथे त्यांच्याकडे बघितलं आणि असं मी वेड्यासारखं काहीतरी रिडिक्युलस मी पक्षी असल्याचं नाटक केलं. आणि त्याच्यामुळे त्यांना इतकं हसू आलं. ते म्हणले ये खाली जा, ठीक आहे. असं त्यांनी मला फॉरगिव्ह केलं. नेहा तर उत्तम अभिनय करते, पण वादनामध्ये एक वेगळं कौशल्य आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? माझे बाबा विदुर महाजन सतार वाजवतात. गेली 10 वर्ष मी सतार शिकतेय. बाबांबरोबर मी साथीला बसते आणि कॉलेजमध्ये वगैरे असे छोटे कॉन्सर्ट्स स्वतःची मी असे करते. वा वा वा. मग आता ही कला आम्हाला बघण्याची प्रचंड इच्छा आहे. बघूयात नेहाचा हा आगळा वेगळा परफॉर्मन्स. आता मी येणार सिद्धार्थ मेनन तुमच्याकडं. खरं तर आल्या आल्यात आमच्या लोकांनी तुमचं स्वागत केलं आणि त्याच्यात एक होतं की साऊथमधून आलाय एक जण, सिद्धार्थ मेनन. पण कौतुक आहे. मागं पण आपण बोललो होतो की इतकं सुंदर मराठी तुम्ही बोलता आणि मराठीवर प्रेम आहे तुमचं. साऊथमधून तुम्ही आहात, तिकडं पाण्याने होळी खेळली जाते, मग तिकडं काही नारळ पाण्याने खेळतात साधारणपणे, कारण तिकडे पाणी जास्त नारळाचं असतं. मला आपलं गंमत म्हणून विचारायची, कशी पद्धत राहते होळीची तिकडं? खरं सांगू, मला अजिबात माहिती नाही, कारण मी तिथे कधीच नव्हतो होळीच्या फेस्टिवलच्या वेळेला. काय सांगता? हो, मी पुण्यातच जन्माला आलो, तिथेच वाढलो, तर मित्रमैत्रिणी सगळे तिथेच. तर त्यांना सोडून मी कुठे, मला इमॅजिनच व्हायचं नाही की अरे यांना सोडून मी कुठेही नाही जाऊ शकणार, त्यांच्याबरोबरच होळी खेळणार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.